It's the busiest time of the year in India's grape capital, Nashik district in northern Maharashtra. With its arid, warm tropical climate and sandy loam soil, this region contributes close to 70% of India's total grape production. Spring is close at hand, and grape growers have begun checking their vineyards to examine how much of their total produce would qualify for the cutthroat international market. युरोपमध्ये बऱ्यापैकी एक्सपोर्ट होते आमचं. तर युरोपमधले आमचं जर्मनी आणि UK माल जातो आहे. तिथल्या स्टँडर्डप्रमाणे आम्हाला त्याचं काम करावं लागतं आहे. साधारणतः 18 mm साईज आणि 100 शुगरच्या वरती शुगरचा माल असला पाहिजे आमचा. कलर त्याचा एकसारखा असला पाहिजे आणि टिकाऊ माल असला पाहिजे. तर 48-year-old Bhaskar Kamble is one of the few growers in this grape belt who is able to produce export quality grapes while having completely given up the use of chemical fertilizers and pesticides. This shift in practice is not yet a viable option for most other growers. केमिकल फ्री करण्यासाठी बराचसा वेळ लागतो आहे आणि त्याला तुम्हाला संयम बाळगावा लागतो. बऱ्यापैकी संयम तुम्हाला ठेवावा लागतो आहे. पण केमिकल फ्रीचे नुसते पैशामध्येच तुम्ही गणित जर मोजायला गेलं तर ते काही लगेच जुळून येत नाही. ताबडतोब एका वर्षात काही ते गणित जुळून येत नाही. त्याला तुम्हाला 5-10 वर्ष त्याला तुम्हाला वेळ द्यावा लागतो आहे. आणि केमिकल फ्री केल्यामुळे आज स्वतः माझी असा अनुभव आहे का जमिनीची क्वालिटी माझी जशी आहे तशी मेंटेन ठेवली. ऑर्गॅनिक कार्बन माझ्या जमिनीचा बऱ्यापैकी मी 1.7पर्यंत माझा मेंटेन ठेवलेला आहे. आणि माझे झाडाची द्राक्षाची जी वेल आहे माझी तिच्यासुद्धा माझी हेल्थ केमिकल फ्री केल्यामुळे बऱ्यापैकी चांगली असते. In a neighboring vineyard, Bhaskar's brother Dinkar Kamble has been a master troubleshooter. By practicing simple innovations, Dinkar is able to earn anywhere between 5 and 6 lakh rupees a year through exports alone. At the same time, he ensures that the soil is not overloaded with chemicals and irrigation is done judiciously and precisely. प्रिसाइज वाटरमैन के लिए खड्डा ज़रूरी है और ये मॉइस्चर चेक करना बहुत ज़रूरी है. उसको 3-4 टाइम प्रेस करके उसका मॉइस्चर देखा जाता है और ये मॉइस्चर कितना है. अभी ये 40 आ रहा है. ये 40 प्लस को अपने को इधर पानी देना है. ये मॉइस्चर को इससे ज़्यादा फीलिंग होगा तो वाटर नहीं देना है. 50 और 60 को वाटर नहीं देना है. तो उससे अपना ये रूट्स डेवलपमेंट अच्छा होता है और सब ये रूट्स अच्छा वाइट सूट्स दिख रहा है. ये वाइट सूट्स है उसका डेवलपमेंट जितना अच्छा होगा उतना कीपिंग क्वालिटी और शुगर भी अच्छा आएगा. कैनोपी मैनेजमेंट कैनोपी के लिए भी अच्छा रहेगा और जो डिसीज़ है वो कम से कम आएगा. अपने डिसीज़ पे अच्छा रिजल्ट मिलेगा. पहले वाटरमैन में पौधे के ऊपर देख के कर रहा था लेकिन मैं समझ में नहीं आ रहा था. मैं कभी बीच में बारिश कभी पानी दे रहा हूँ कभी छोड़ रहा हूँ. मेरा उससे बहुत प्रॉब्लम आ रहे थे. लेकिन मैंने जब से खड्डा करके वाटर मैनेजमेंट दे के रूट जोन को मॉइस्चर दे के मैं कर रहा हूँ तो उससे मेरा वाटर बच रहा है. मेरा वाटर सेविंग हो रहा है और वो वाटर सेव मेरे को लास्ट में अप्रैल में जो ज़्यादा शॉर्ट होता है पानी उस पर मेरे को वो टाइम यूज़ होता है और उससे मेरा रूट जोन बढ़ा है. मेरा कीपिंग क्वालिटी बढ़ा है और उससे मेरा पौधे का लाइफ अच्छा हुआ है. Out of India's total grape production in 2018-19, only 12% managed to make the export cut. But being a high-value commodity, the fruit continues to be a major foreign exchange earner for India, which is why a grape grower's first preference continues to be the international market, where they are able to earn between 100 and 160 rupees for a kilo of grapes, compared to about 70 rupees on domestic sales. But most of them find it difficult to adhere to stringent international quality standards. For instance, maintaining MRL or maximum residue limits of chemicals.
लास्ट 10-20 साल में ऐसा हो रहा है, बारिश का बिगर मौसमी जो बारिश आ रहा है उससे बहुत डिसीज़ बढ़ रहे हैं, जैसा पाउडरी मिल्डो है, डाउनी मिल्डो है। ये डिसीज़ बढ़ने के उसके बढ़ने से वजह से बहुत प्रॉब्लम आ रही है और उसके कंट्रोल के लिए ज़्यादा पेस्टिसाइड यूज़ करना पड़ता है। उससे ज़्यादा पेस्टिसाइड यूज़ करेंगे तुम pH है MRA लेवल के उसमें अपना बढ़ती होते हैं और एक्सपोर्ट के लिए प्रॉब्लम आता है। The use of chemical pesticides, micronutrients, and fertilizers have been seen as necessary by grape growers to keep their vines free from fungal attacks. However, it is possible to achieve export quality grapes provided they are applied in correct dosages and at the right time. तर त्या गल्लीतला खड्डा होता इथला कॉक येतो 5व्या गल्लीतला तिकडे चांगलंच आहे नेहमी हा पोर्शन काम चांगला कारण तिथे सॉईल चांगली आहे ना तिथे. Sameer Pandit has set out to help grape growers adhere to MRL standards and other export parameters through the use of Grape Mando, a mobile application developed by him and his IT firm. Day by day the European standard or another country standard are stringent, so they are changing their norms bi-yearly or alternate year, so the knowledge have to percolate to the individual farmer. So when you can say a last mile person can get that knowledge, so the export will grow. Close to 14,000 farmers across the grape growing belts of Maharashtra, Gujarat, and Karnataka are today using the Grape Mando app to efficiently manage their daily tasks, soil and grapevine health, their income and expenses, and to connect to traders. Many youngsters like 22-year-old Parnika Kulkarni are incorporating best practices suggested by the app with the hope to enter the export market. In doing so, they are also able to correct the overuse of chemicals while ensuring that their grapevines remain healthy and disease-free. आपण इतर शेतकऱ्यांना विचारून जे पेस्टिसाइड्स वापरायचो त्याच्यामुळे खर्च खूप वाढायचा की समोरच्याने आता एकाने सांगितलं की आम्ही हे वापरतोय तर तुम्ही पण ते वापरा, तर मग याच्याने काय व्हायचं प्रत्येक गोष्टीचा खर्च वाढतो, प्रत्येक पेस्टिसाइड्सचा खर्च वाढतो. तर ॲपमुळे काय झालं, ॲप सजेस्ट करतं आपल्याला की तुम्ही हेच वापरा, त्यामुळे आपण इतर कोणाला विचारायची गरज पडत नाही आणि आपल्याला रिझल्ट पण तसाच मिळतो. जेव्हा आपण ग्रेप फार्मिंग करतो तेव्हा मार्केटिंग खूप महत्त्वाचं आहे आपल्याला चांगला रेट मिळण्यासाठी किंवा आपले द्राक्ष खूप ठिकाणी पोहोचण्यासाठी. तर याचा फायदा असा झाला की जेव्हा आपली बाग रेडी होते तेव्हा आपण त्या ॲपमध्ये असं पण एक सेक्शन आहे की तिथे आपण टाकू शकतो की आमची बाग रेडी आहे आणि एवढी साईज आहे 16-18 अशी साईज आहे किंवा शुगर आहे, हे सगळं आपण टाकून तिथे वेगवेगळे ट्रेडर्स असतात की जे आपली बाग घ्यायला तयार असतात किंवा जे आपल्याला चांगला रेट मिळवून देतात. तर याचा पण फायदा झाला. For India's horticulture farmers to continue their progress towards becoming a leading source of nutritious food for the world, they need to be equipped with an enhanced focus on chemical residues in export markets. खेती वाले अच्छा प्रैक्टिस करेंगे, वाटर मैनेजमेंट अच्छा करेंगे, कैनोपी मैनेजमेंट अच्छा करेंगे, उससे तुमको रेसिड्यू फ्री अंगूर भी मिलेगा. और इससे फ़ायदे ऐसे हो गए कि डॉक्टर्स लोग जो बोलते हैं बच्चे लोगों को कि अंगूर मत खाओ उससे तकलीफ होगी, उस केमिकल है, उनको जो माइंड में बैठा है ग्राहकों के, वो निकलने के लिए अपने को अच्छा प्रैक्टिस करना होगा.